भुलेश्वर फाटा. भुलेश्वर फाट्यावर काय होतं मंडळी, इकडून लोक येणारे वेगळे, इकडून लोक जाणारे वेगळे, इकडून जाणारे वेगळे. ह्या चौकामुळं काय होतं, इथं रहदारीमुळं काही ना काही 4-8 दिवसाला होतच राहतं. मित्रांनो, जसं की तुम्ही आता व्हिडिओ पाहिला असेल आता की भुलेश्वर फाटा काय होतं मंडळी, भुलेश्वर फाट्यावरती इकडून गावातून लोक येणारे वेगळे असतात, तिकडून पुण्यावरून लोक येणारे वेगळे असतात, इकडून भुलेश्वर सासवडवरून लोक येणारे वेगळे असतात, परत अजून पलीकडच्या बाजूने येणारे वेगळे असतात. ह्या सगळ्यात काय होतं मंडळी, दर 4-8 दिवसाला काय ना काय तिथं अपघात होतातच. कोणाचा पायच मोडेल, कोणाचा जीवच जाईल, कोणाच्या गाडीचं नुकसान होईल. तर याच्यामध्ये काय आहे मंडळी की विषय काय आहे की पुढं जसं आपण उरळी कांचनला जसं गेलेलं आहे की मेन चौकातून पुढे, मेन चौक बंद करून पुढे जाऊन डिवायडर फोडून यू टर्न घेतलेला आहे, तसंच आपल्या भुलेश्वर फाट्यावर सुद्धा करणं गरजेचं आहे. असं यवतकरांना आपल्याकडून एक सांगणं आहे की आता उरळी कांचनची विषय घ्या, तिथं ट्रॅफिक समस्या होत नाही किंवा अपघात होत नाहीत, सोयीस्कर प्रवास आहे. पुढे एलाइट चौकामध्ये सुद्धा तिथं बंद करून पुढे वळवून घेतले, अलीकडे शिंदवणे रोडला चौकात त्या सुद्धा चौकातनं पुढे जाऊन वळवून घेतले. तर सांगण्याचा उद्देश आहे की भुलेश्वर फाट्यावर तिथं त्या चौकातनं एक तर पलीकडून येणारे बंद करायला पाहिजे किंवा इकडून जाणारे हे करायला पाहिजे, आणि येणाऱ्यासाठी पलीकडच्या लोकांसाठी थोडं पुढं जाऊन डिवायडर पुढून चालू करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण बरेच लोकांचं आत्तापर्यंत सारखं 4-8 दिवसाला काय ना काय तिथं होत राहतं, सारखं चालू असतं सारखं तिथं काय की घात अपघात, जीव जातो. शिवाय तसं आता यवत गावात स्टँडवर सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. जे बॅरिकेड बसवले तरी पण ते लोक त्या बॅरिकेडवरून जातात, हे चुकीचं आहे. तुम्ही आता त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, व्हिडिओमध्ये लोक इकडून येणारे वेगळे, तिकडून येणारे वेगळे, असं हे चाललंय सगळं, हे चुकीचं आहे. याच्यामुळे कदाचित जीवाला आतापर्यंत बरेच जणांचे जीव गेले तिथे, कोणाचा हात मोडलात, कोणाचा पाय मोडलाय, कोणाच्या गाडीचं नुकसान झाले, असे बरेच कुठे झालेले आहेत त्या ठिकाणी. तर तसं व्हायला नको आहे असं मला वाटतं वैयक्तिक. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये व्यक्त व्हा.